नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत अर्थपूर्ण या सत्रात आपलं सर्वांचं मी निखिल सहर्ष स्वागत करतो. आपण लास्ट एपिसोडमध्ये व्हर्च्युअल फ्रॉड्स कशा प्रकारे होतात आणि ते आपण कशा प्रकारे टाळू शकतो याबाबत चर्चा केली. आज आपण त्याच विषयावरती चर्चा करूया. परंतु जसं आपण लास्ट एपिसोडमध्ये व्हर्च्युअल या विषयासंदर्भात चर्चा केली, तसंच या एपिसोडमध्ये आपण ATM कार्ड वापरताना आपल्याकडून काय चुका होऊ शकतात आणि त्या आपण कशा टाळू शकतो त्याबद्दल चर्चा करूया. सर्वप्रथम काही अपडेट्स. आपण जाणताच की मागच्या आठवड्यात या बातम्यासुद्धा बऱ्याच न्यूजपेपर्स आणि न्यूज चॅनल्सनी कव्हर केल्या असतील की सोन्याच्या आभूषणांवरती हॉलमार्क करून घेण्याबाबतचा जो निर्णय होता तो अंमलात आलेला आहे आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर हा एक चांगला निर्णय असू शकतो, परंतु विक्रेत्यांच्या दृष्टीने बघता त्यांना याची अंमलबजावणी करणे थोडं कठीण जात आहे. त्याचं कारण ते असं देत आहेत की हॉलमार्किंग सेंटर्सची संख्या ही सध्याच्या घडीला फार कमी आहे आणि त्यामुळेच ते हॉलमार्किंग करण्यास असमर्थ आहेत. याचा अर्थ म्हणजेच सध्या तरी असं कंपल्शन नाही आहे की आपणाकडे जर काही सोन्याचे आभूषण असतील तर ते आभूषण आपण हॉलमार्क करून घ्यायचे आहेत म्हणून. सध्या तरी जी सोन्याची आभूषणं आपल्याला विकत घ्यायची आहेत ती हॉलमार्क असणार आहेत. त्यामुळे याची घाई करायची नाही आणि घाबरून जायचं नाही की आपल्याकडे जर सोन्याचे दागिने असतील तर त्याच्यावरती हॉलमार्क करून घ्यायचा का. तर सध्या तरी तशा पद्धतीचं कुठलंही अपडेट किंवा कुठलंही नोटिफिकेशन नाही आहे की आपल्याकडे असलेल्या दागिन्यांवरती हॉलमार्किंग करून घेणे कंपल्सरी आहे का. तर सध्या तरी तसं कुठल्याही नोटिफिकेशन नाही. याबाबत आणखी जर जाणून घ्यायचं असेल तर झी चॅनलने म्हणजेच झी बिझनेसचं जे चॅनल आहे त्यांनी एक एपिसोड केलेला आहे मागच्याच आठवड्यात, आपकी खबर आपका फायदा या अंतर्गत. यूट्यूबला तो मिळून जाईल सर्च केला तर. आणि द लल्लन टॉप या चॅनलने सुद्धा या विषयावरती द लल्लन टॉप शो जो असतो, जो 9, 9:30 किंवा 10च्या सुमारास अपलोड होतो रात्री, त्यांनी सुद्धा मागच्या आठवड्यात या संदर्भातल्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत. तर हे आपण अधिक रेफरन्सकरिता ऐकू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे फ्रॉड्सबद्दल लास्ट एपिसोडमध्ये चर्चा केली त्याच संदर्भात मग हे टाळायचं असेल तर फ्रॉड होऊ नये याकरिता बँका किंवा इतर कंपन्या काही पावलं उचलतात का. तर हो, नक्कीच अशा प्रकारची पावलं ही उचलली जातात.
जसं की फ्रॉड करणारे हे हॉकर्स असतात, तसंच एक हॉकर्सची दुसरी कॅटेगरी सुद्धा आहे, त्याला इथिकल हॉकर्स असं म्हणतात. हे काम करतात कंपन्यांकरिता, बँकांकरिता, म्हणजे त्या सिस्टममध्ये काय लूपहॉल्स आहेत, काय कमजोऱ्या आहेत हे शोधून काढतात. म्हणजेच त्या सिस्टममध्ये ते स्वतः फ्रॉड करतात आणि मग त्या पर्टिक्युलर कंपनीला किंवा बँकेला सांगतात की ही लूपहॉल्स तुमच्या सिस्टममध्ये आहे आणि मी हा फ्रॉड करून दाखवलेला आहे. याबाबत सुद्धा आणखी जर जाणून घ्यायचं असेल तर एक विशेष रेकमेंडेशन आहे, ते म्हणजे BBC हिंदी. हे पण यूट्यूबला एक चॅनल आहे, त्यावरती BBC दुनिया जहां म्हणजे 2 अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रसारित होतात. एक BBC दुनिया बोल म्हणून होतो आणि एक BBC दुनिया जहां. एक BBC दुनिया आणि एक BBC दुनिया जहां जो शक्यतोवर मोहनलाल शर्मा म्हणून आहेत ते करतात. तर BBC दुनिया जहां यामध्ये सुद्धा 1 ते 2 एपिसोड यावरती झालेले आहेत इथिकल हॅकिंग संदर्भात. इथिकल हॅकिंग कशा पद्धतीचं असतं, ऑनलाईन हॅकिंग कसं असतं या संदर्भात, तर ते सुद्धा आपण अधिक रेफरन्सकरिता बघू शकता. BBC दुनिया जहांमध्ये अनेक विषयांवरती एपिसोड्स आहेत. राजकीय विषय, पर्यावरणासंदर्भात विषय, फॉरेन पॉलिसी, वेगवेगळ्या देशांचे प्रश्न, विज्ञान, तंत्रज्ञान, अशा अनेक विषयांवरती BBC दुनिया जहानचे एपिसोड्स आहेत. तर ते सुद्धा आपण ज्या विषयात आपल्याला रस असेल ते बघू शकता. याच संदर्भातला जागतिक विषयावर आधारित कार्यक्रम दुनियादारी म्हणून रोज द लल्लन टॉप या चॅनलकडून प्रसारित केला जातो. तो सुद्धा आपण आपल्याला जर आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये रस असेल तर ऐकू शकता. तर असो, आपण आपल्या आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आजच्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी आजचा एक प्रश्न, म्हणजेच आपला जसा मागच्या आठवड्यात झाला तसाच एक लॉजिकल क्वेश्चन. तुम्ही तुमच्या मनात एक कुठलीही 4 अंकी संख्या घ्या आणि आता अशी कल्पना करा की तुमच्या पुढे एक कीपॅड आहे, त्यावरती 0 ते 9 असे अंक आहेत आणि जी 4 अंकी संख्या तुम्ही मनात पकडलेली आहे ती तुम्हाला जेवढ्या स्पीडनं शक्य आहे तेवढ्या स्पीडने टाईप करायची आहे. पॉसिबल आहे का? तुम्ही कसं कराल? तर आधी आपण आपला एपिसोड पूर्ण करूया आणि त्यानंतर शेवटी याचं उत्तर बघूया. तर ATM वापरताना कुठल्या प्रकारच्या चुका आपण शक्यतोवर करतो आणि त्या आपण कशा पद्धतीने टाळू शकतो? सर्वात पहिली चूक जी दिसून येते ती म्हणजे ATM ठेवण्याचं जे कव्हर असतं त्या कव्हरावर किंवा एक स्पेशल चिठ्ठी म्हणून ATMच्या कव्हरमध्ये ATM सोबत ठेवली जाते आणि त्या चिठ्ठीवर ATMचा पिन लिहिलेला असतो. आय सेड नो नो नो, आय रिपीट, असं कधीही करायचं नाही नाही नाही. हे म्हणजे तुम्ही तुमच्या कपाटाची चाबी जर हरवली तर ज्याने ती चोरली किंवा ज्याला ती सापडली त्याच्याकडे फुल तुमचा ॲक्सेस दिला जातो की घे बाबा, जेवढे काही कपाटात आभूषणं, दागिने, जे काही असेल, पैसे असतील, बिनधास्त घेऊन जा. कधी आपल्या चुकीने किंवा कधी आपली चूक नसताना सुद्धा अचानकच आपलं वॉलेट हरवतं. त्यामध्ये ATM असतं. त्या ATM मध्ये जर पिन कोड ज्याने कोणी चोरलं असेल किंवा ज्याला कोणाला ते सापडलं असेल त्याला आयता मिळून जातो आणि मग त्याची चांदी होते. आणि आपलं काय होतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे कधीही कधीही, आय रिपीट, कधीही ATMचा पिन हा ATMच्या कव्हरावर किंवा एका कागदावर लिहून ATM सोबत
ठेवू नये. जर आपल्याला पिन हा 4च अंकी असतो, डोक्यात राहत नसेल, तर साधा आणि सोपा उपाय आहे की बर्थ ऑफ इयर म्हणून त्याला डोक्यात ठेवायचा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा बर्थ ऑफ इयर्स हा पिन ठेवायचा, कधीही करायचं नाही असं. कारण वॉलेट ज्यावेळी हरवतं त्यावेळी त्यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड अशा संदर्भातलं कुठलंही एक डॉक्युमेंट असू शकतं. आणि बर्थ ऑफ इयर जर पिन ठेवला तर ज्याला कोणाला ते सापडलं असेल तो बर्थ ऑफ इयरचा पिन आधी ट्राय बघण्याची शक्यता असते. त्यामुळे जो कुठला तुमचा पिन असेल 4 डिजिटचा तेच आपलं बर्थ ऑफ इयर आहे असं कन्सिडर करून तो डोक्यात ठेवायचा. आणि तसंही राहत नसेल तरीही जिथे समस्या आहे तिथे समाधान आहेच. सोपी गोष्ट आहे. ATM तुमच्यासोबत ठेवू नका, वापरू नका. वापरू नका म्हणजे याचा अर्थ असा नाही की ATMच घेऊ नका. याचा अर्थ असा की जेव्हा काम असेल तेव्हाच ATM सोबत ठेवायचं आणि काम झालं की ATM हे घरी ठेवायचं, ते वॉलेटमध्ये ठेवायचं नाही. तुम्ही घरी ठेवलं असताना त्यावरती पिन नंबर जो आहे तो असला तरी मग काही प्रॉब्लेम नाही. परंतु सोबत घेऊन ATM वापरायचं नाही. काम संपलं की घरी ठेवून द्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ATM मशीनवरती ज्यावेळी आपलं ट्रान्झॅक्शन चालू असतं त्यावेळी कधी कधी काही अडचणी येतात. कधी ATM मध्ये कॅश नसते, ते आपल्याला माहिती पडत नाही सहजासहजी, किंवा कधी काही टेक्निकल ग्लिच असतो. तर आपल्या मागे लाईन असते आणि त्यामधले काही लोक जे मदत करायला फार तत्पर असतात ते पुढे येतात की भाई साहब मैं आपकी मदत कर दूं. अशा प्रकारची मदत कधीही स्वीकारायची नाही अनलेस अँड अंटिल तो मदत करणारा व्यक्ती जर तुमचा परिचित असेल तर, किंवा तो बँकर असेल तरच ती मदत स्वीकारायची. अन्यथा तिसऱ्या माणसाकडून कधीही मदत स्वीकारायची नाही. कारण तो तुमचं कार्ड बघून कुठले कुठले डिटेल्स तुमच्याकडून घेऊ शकतो याबाबतची खात्री आपल्याला देता येत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीत तर हे नक्कीच टाळायचं. कारण जर एखादा अशा पद्धतीने फ्रॉड झाला आणि तुम्ही जर कंप्लेंट दिली तर सध्या असं झालेलं आहे की मास्क आणि फेस मास्क लावल्यामुळे CCTV मधून सुद्धा गुन्हेगारांची ओळख करणे हे जोखमेचं आणि कठीण काम होऊन बसलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कधीही तिसऱ्या व्यक्तीची मदत ही घ्यायची नाही. फक्त तो परिचित असेल तर तुमचा, किंवा बँकर असेल तरच तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. आणखी ATM कार्ड जर आपलं हरवलं चुकून तर त्यावरती 3 गोष्टी मुख्यतः मेन्शन असतात. एक, कार्ड नंबर जो 16 अंकी असू शकतो. दुसरं, त्याची एक्सपायरी डेट जी GMMYY या फॉर्मॅटमध्ये असते, म्हणजे मंथ आणि इयर. आणि कार्डच्या मागे एक CVV नंबर लिहिलेला असतो. CVV स्टँड फॉर कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू. तर कार्ड आपलं हरवलं तर सर्वप्रथम आपण काय करायचं? जवळजवळ सर्वच बँकांचे कस्टमर केअर, म्हणजे ज्या ज्या बँकेचे कार्ड तुम्ही वापरता त्या सर्व बँकांचे कस्टमर केअरचे नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये नेहमी सेव्ह करून ठेवायचे. आणि तिथे कॉल केल्यानंतर ते ब्लॉक करण्याकरिता कशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि ते नॅव्हिगेशन करून बघायचं. म्हणजे असं असू शकतं की हिंदी के लिए 1 दबाए, प्रेस 2 फॉर इंग्लिश, मराठीकरिता 3 दाबा. आणि हे झाल्यानंतर यदि आपका कार्ड गुम हुआ है तो 1 दबाए. तर अशा प्रकारचं कसं नॅव्हिगेशन त्या IVR सिस्टमवरती आहे हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे कार्ड हरवलं हे आपल्याला कळताच आपण ते कार्ड कस्टमर केअरला कॉल करून ब्लॉक करू शकू. किंवा
काही बँकांनी SMS थ्रू सुद्धा कार्ड ब्लॉक करण्याची सोय करून दिलेली आहे, पण त्याकरिता त्या डेबिट कार्डचे लास्टचे 4 डिजिट आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आणि काही बँकांचे म्हणजे जवळजवळ सर्वच बँकांचे ऑनलाईनही आपण डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतो. ते कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून कार्ड हरवलं हे आपल्याला माहीत होताच आपण ते कार्ड ब्लॉक करू शकू. यापूर्वी मी उल्लेख केला की 3 गोष्टी कार्ड आपलं हरवलं तर ज्याला ते मिळेल त्याच्याकडे जातात. यापैकी ज्या 2 गोष्टी आहेत, कार्ड नंबर आणि डेट ऑफ एक्सपायरी, या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेच, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कार्डचा CVV नंबर जो 3 अंकी असतो. तो जर तुम्हाला लक्षात राहत असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तो CVV नंबर कुठल्या ना कुठल्या वस्तूच्या सहाय्याने किंवा निडलच्या सहाय्याने मिटवू शकता. 3च अंकाचा नंबर असतो. तो जर लक्षात राहत असेल तरच तो मिटवणे रेकमेंडेड आहे, अन्यथा नाही. म्हणजे तुमचं कार्ड हरवलं तरीसुद्धा त्याचा ऑनलाईन वापर ज्याला कोणाला ते कार्ड मिळेल तो करू शकणार नाही. जवळजवळ ऑनलाईन कॉमर्स साईटवर, ई-कॉमर्स साईटवरती CVV नंबर टाकावाच लागतो, त्याशिवाय ट्रान्झॅक्शन शक्यतो होतच नाही. तर तुम्हाला जर तो नंबर लक्षात राहत असेल तर हेच रेकमेंडेड आहे की तो CVV नंबर हा खोडून टाकायचा. आणि ATM कार्ड वापरत असताना हे 3 प्रकारे किंवा 4 प्रकारे वापरलं जातं. एक म्हणजे ATM मशीनवरती पैसे विड्रॉ करण्याकरिता. दुसरं म्हणजे आपण जर कुठली गोष्ट खरेदी करत असू दुकानातनं किंवा कुठल्या सेंटरवरनं, तर तिथे पेमेंट करण्याकरिता पॉज मशीन असते एक छोटीशी, त्याकरिता ATM कार्डचा वापर केला जातो. आणि तिसरं म्हणजे ई-कॉमर्स म्हणजे कुठल्याही वेबसाईटवरनं काही गोष्ट किंवा कुठल्या ॲपवरनं कुठली वस्तू मागवण्याकरिता ATM कार्डचा वापर केला जातो. बऱ्याच बँका यापैकी कुठल्या याच्यावरचे तुमचे ट्रान्झॅक्शन हे टेम्पररी स्टॉप करण्याचे सुद्धा पर्याय देतात. ते ॲपमध्ये असतात किंवा SMS थ्रू सुद्धा त्या ऑन ऑफ करता येतात. म्हणजे मला असं वाटतं की माझं कार्ड फक्त हे ATM मधनं कॅश काढण्याकरिताच मला हवं आहे आणि पॉज आणि ई-कॉमर्स करिता म्हणजे ऑनलाईन सेवांकरिता आणि जे पॉज ट्रान्झॅक्शन होतात, पॉईंट ऑफ सेल त्याचा लॉंग फॉर्म आहे, त्यावरती मला हे ट्रान्झॅक्शन्स नकोय तर मी ते ब्लॉक करू शकतो. त्या संदर्भात प्रत्येक बँकांची वेगवेगळी प्रणाली आहे, वेगवेगळी पद्धत आहे. ते आपण त्या बँकेच्या कस्टमर केअरला विचारून त्या पद्धतीची सोय करून घेऊ शकता. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच पॉजकरिताचे ट्रान्झॅक्शन हे आपण ऑन करू आणि गरज संपली की ते ट्रान्झॅक्शन पुन्हा ऑफ करून देऊ. तसेच लिमिटसुद्धा याची कमी जास्त करता येते. जर एखाद्या बँकेने पॉज ट्रान्झॅक्शनला 60,000ची लिमिट दिली असेल आणि तुम्हाला ती 10,000ची करायची असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स काही बँका या प्रोव्हाइड करतात. ही सुद्धा एक व्यवस्था आपण करून घेऊ शकतो आपल्या कार्डच्या म्हणजेच आपल्या पैशांच्या प्रोटेक्शन करिता. एक आणखी नवीन प्रकार म्हणजे आहे तो जुनाच तसा, परंतु कार्ड क्लोन केलं जाऊ शकतं. हे क्लोनिंग वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. क्लोनिंग म्हणजेच तुमच्याच कार्डसारखं हुबेहूब एक दुसरं कार्ड हे तयार केलं जातं आणि त्याच्या थ्रू सुद्धा एक फ्रॉड हा हॅकर थ्रू केला जाऊ शकतो.
तर जर एखाद्या दुकानात तुम्ही कार्ड देऊन शॉपिंग केली आणि काय होतं कधी कधी की त्या एका मशीनमध्ये ते कार्ड चालत नाही, ते सांगतात की ये प्रॉब्लेम है, मशीन में पेमेंट नहीं हो रहा है. दुसरी मशीन वापरून बघतात, तिथे पण तोच प्रॉब्लेम दिसतो. कधी कधी असं होतं, टेक्निकल ग्लिच असू शकतो. परंतु त्या विक्रेत्यांनी जर आणखी एक तुम्हाला पर्याय दिला, ते म्हणतात की हमारा ये एक दुकान है, वहां पे आपका कार्ड स्वाइप करके हम लाते हैं, आप यहाँ पे रुकिए. कोणाला तरी एखाद्याला पाठवतात आणि सांगतात की यहाँ से ये कार्ड स्वाइप करके लेके आइए. ही चुकी कधीही कधीही, आय रिपीट, कधीही करायची नाही. तुमचं कार्ड हे तुमच्या उपस्थितीतच स्वाईप झालं पाहिजे. तुमच्या अनुपस्थितीत तिसऱ्या व्यक्तीने ते कार्ड कधीही बघायचं नाही. तुमचं कार्ड एकदा त्याच्याकडे गेलं की कुठले कुठले डिटेल्स ते तुमच्या कार्डचे ॲक्सेस करू शकतात हे आपल्याला माहीत पडत नाही आणि इन फ्युचर त्याचा त्रास हा आपल्याला होऊ शकतो. म्हणून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की कधीही तिसऱ्या व्यक्तीच्या हातात आपण कार्ड द्यायचं नाही. मग ती कितीही महत्त्वाची वस्तू का असेना, आपण पेमेंट करताना स्वतः तिथे उपस्थित राहायचं. जर ती वस्तू घेण्या वाचून पर्याय नसेल तर जिथे कुठे ते सांगत असतील तिथे आपण स्वतः जाऊन ते पेमेंट करावं. तिसऱ्या व्यक्तीच्या हातात कधीही कार्ड देऊ नये. मागच्या एपिसोडचे काही गोष्टी कंटिन्यू करूया आपण. त्यामध्ये एक की कधी कधी फोन येतात, जे फोनपे वापरतात, पेटीएम वापरतात किंवा जे वापरत नाहीत अशांना सुद्धा फोन येतात कि तुम्हारा पेटीएम का केवाईसी खत्म हो रहा है, हमें यहाँ से अपडेट करने में कोई दिक्कत नहीं है, तर आम्ही तुमच्या पेटीएमची किंवा फोनपेची केवायसी अपडेट करून देऊ शकतो. काही डिटेल्स आम्हाला तुमच्याकडनं कन्फर्म करायचे आहेत, अशा प्रकारचे फोन येतात. आणि आपल्याला सुद्धा वाटतं की जर फोनवरच कामं होत असतील तर आपण त्या आउटलेटवरती किंवा तिथे का जायचं, म्हणून ते जे डिटेल्स विचारतात ते आपण डिटेल्स त्यांना देतो. आणि कधी कधी ते काही गोष्टी करायला लावतात, जसं की एखादी रिक्वेस्ट पाठवतात आणि सांगतात की ये रिक्वेस्ट अप्रूव कर दीजिए, यहाँ आपका यूपीआई पिन डालिए तो आपका केवायसी डिटेल्स पूरा हो जाएगा. असं कधीच होत नसतं. टेलिफोनवरनं केवायसी हे कधीच होत नाही. जर आपल्याला वाटत असेल की इन्स्ट्रक्शन वाचून आपण स्वतः आधार कार्ड थ्रू ई केवायसी करू शकत असू तर आपण स्वतः त्या ॲपमध्ये इन्स्ट्रक्शन वाचून करू शकता. बऱ्याच ई वॉलेट ॲप ई केवायसीचा पर्याय आधार कार्डचे डिटेल वापरून त्यांनी तो पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपण स्वतः सुद्धा हे करू शकतो. जर कोणी आपल्याला फोनवर अशा पद्धतीनं सांगत असेल तर त्यांना हेच सांगायचं कि मैं खुद कस्टमर केयर में कॉल करके इसके बारे में जानकारी लेता हूँ आणि नंतर मी ते काय जे केवायसी करायचं असेल ते करतो. जर तुम्हाला या संदर्भात कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल तर प्रत्येक ॲपमध्ये कॉन्टॅक्ट अस म्हणून एक ऑप्शन असतं. त्यामध्ये त्यांचा कस्टमर केअरचा नंबर असतो, त्यामध्ये त्यांचा ईमेल आय डी असतो, त्यांना मेल करू शकता. कस्टमर केअरसोबत तुम्ही या संदर्भात बोलू शकता. आणि यावरूनच आणखी एक गोष्ट, ती म्हणजे कुठल्याही बँकेचा किंवा कुठल्याही वॉलेट कंपनीचा नंबर किंवा ईमेल आय डी हा गुगलवर कधीही सर्च करायचा नाही. तो त्या ॲपच्या कॉन्टॅक्ट अस यामधूनच मिळवायचा. कारण काहीच सांगता येत नाही की गुगलवर कुठले नंबर असतील. खरे नंबर पण असू शकतात, खोटे नंबर पण असू शकतात. आपल्याला कुठले रिझल्ट्स दाखवले जातील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट अस या ऑप्शनमधूनच ते नंबर घ्यायचे आणि कॉल करायचा जर काही समस्या असतील त्या ॲप संदर्भात. आता आपण जो सुरुवातीला लॉजिकल क्वेश्चन एक होता त्याच्या उत्तराकडे येऊया.
ATMचाच एक फ्रॉड हा अशा पद्धतीचा होऊ शकतो. अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की ATM सेंटर म्हणजेच ATM मशीनला काही हॅकर्स कॅमेरा लावून ठेवतात. आपल्याला ते माहीत नाही ठेवतात की नाही ठेवतात ते, पण आपण गृहीत धरून चालूया की असेल समजा कदाचित. तर आपण आपला ATM पिन टाकताना नेहमी एका हाताने पिन टाकायचा आणि दुसऱ्या हाताने त्याला कव्हर द्यायचा. म्हणजे तो पिन हा आपल्या मागे जर कोणी व्यक्ती उभी असेल किंवा जर कॅमेरा लावलेला असू शकतो ही भीती मनात असेल तर तो पिन त्यांना दिसणार नाही. झालं असं होतं की मी ही गोष्ट माझ्या एका सहकार्याला सांगितली आणि त्यांनी सांगितलं की नाही असं काही होऊ शकत नाही, मी तर एवढा स्पीडने पिन डायल करतो की ते त्यांना कळणार सुद्धा नाही. परंतु आपण जेवढं टेक्नॉलॉजिकली साऊंड असतो त्यापेक्षा जास्त कदाचित हॉकर सुद्धा टेक्नॉलॉजिकली साऊंड असतात. आपण स्पीडने पिन टाकू शकतो. आपला लॉजिकल क्वेश्चन हा होता की तुमच्या समोर एक कीपॅड आहे ज्यावरती 0 ते 9 हे अंक आहेत आणि तुम्हाला ती मनात घेतलेली 4 अंकी संख्या म्हणजेच तो पिन आपला स्पीडने डायल करायचा आहे. आपण कितीही स्पीडने डायल केला तरी रेकॉर्ड झालेला व्हिडिओ हा स्लो मोशनमध्ये बघता येतो. तुम्ही स्पीडनी अर्ध्या सेकंदात जरी डायल केला असेल तरी तो 10 सेकंदांमध्ये कन्वर्ट करून स्लो मोशनमध्ये तो पिन बघितला जाऊ शकतो. आणि फास्टमध्ये कळत नसलं तरी स्लो मोशनमध्ये बघितल्यानंतर तो पिन हा नक्कीच कळतो. त्यामुळे ATM ट्रान्झॅक्शन करत असताना एक गोष्ट ही नक्की लक्षात ठेवायची की पिन टाकत असताना दुसऱ्या हाताने कव्हर द्यावं आणि एका हाताने पिन एंटर करावा. तर अशा प्रकारे आपला हा आजचा एपिसोड इथेच संपवतोय. आज इथेच थांबूया. आणि या संदर्भात जर काही बाकी राहिलं असेल किंवा आपले काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात पुढच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया. तोपर्यंत इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.